हर घर तिरंगा मोहीम स्वातंत्र्य, अभिमान आणि विकसित भारताप्रती असलेली वचनबद्धता दर्शवते. उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. तिरंगा बाईक रॅलीला दाखवला हिरवा झेंडा. राज्य शासन आणि महाजेनको जलसंपदा विभागाचे खाजगी कंपन्यांशी सुमारे 24,000 कोटी रुपयांचे 3 सामंजस्य करार. मोठ्या गुंतवणुकीसह रोजगार निर्मिती होणार. देवेंद्र फडणवीस. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्ष उपस्थित राहिला नाही, यावरून त्यांची भूमिका स्पष्ट. मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका. पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत आदर्श सौरग्राम उभारणीसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी. विजेत्या गावाला अनुदान म्हणून मिळणार 1 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य. महिंद्रा कंपनी दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होत असल्याचं वृत्त पूर्णपणे खोटं. सरकारला बदनाम करण्याचं विरोधकांचं षडयंत्र. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आरोप. उच्च शिक्षण संस्था क्रमवारीत महाराष्ट्रातील 80 शैक्षणिक संस्था. IIT मुंबई तिसऱ्या स्थानी. नवीन श्रेणीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला तिसरं सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून स्थान. कोलकात्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी CBI तपासाची मागणी करत निवासी डॉक्टरांचा देशव्यापी संप आजही सुरूच. आपत्ती किंवा दुर्घटनांची दृश्य दाखवताना मूळ घटनेची तारीख आणि वेळेचा उल्लेख करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून दूरचित्रवाणी वाहिन्यांना जारी. बांगलादेशात हंगामी सरकार स्थापन झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू. पोलिसांचा संप मागे. गृहमंत्री अमित शाह यांनी भारत बांगलादेश सीमेवरील परिस्थितीचा घेतला आढावा. आणि पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत अपात्र ठरल्याप्रकरणी कुस्तीपटू विनेश फोगाट संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रीडा लाभात आज निर्णय देणार.